रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातल्या बोरघर गावामध्ये काल रात्री भक्तीचा अनोखा सोहळा पाहायला मिळालाय। धाटाव पंचक्रोशीत विभागीय अखंड श्री हरिनाम सप्ताहात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी वारकऱ्यांमध्ये मिसळून हरिनामात सहभाग घेतलाय। रात्री 11:30च्या सुमारास मंत्री अदिती तटकरे अचानक कीर्तन मंडपात दाखल झाल्या। कोणताही औपचारिक गाजावाजा न करता त्यांनी टाळ मृदुंग आणि ढोलकीच्या नादामध्ये वारकऱ्यांसोबत ठेका धरत भक्तिरसाचा आनंद घेतलाय। बोरघर गावात सुरू असलेला अखंड श्री हरिनाम सप्ताह यंदा आपल्या 41व्या वर्षाकडे वाटचाल करतोय आणि या सप्ताहानिमित्त पंचक्रोशीसह जिल्ह्यातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मंत्रीपद बाजूला ठेवत सामान्य वारकरी म्हणून सहभागी झालेल्या अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमुळे बोरघरमधील हरिनाम सप्ताह अधिकच भक्तिमय झालेला पाहायला मिळाला। त्यांचा इथं सन्मान होत आहे। लाडकी बहीण योजना या महिला अखंड श्री हरिनाम सप्ताह यज्ञ आणि यंदाच्या वर्षी आपल्या या विभागीय सप्त्याचा मान आपल्या बोरघर आणि श्री काळभैरव ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ, महिला मंडळ यांना मिळालेला आहे। मी सर्वप्रथम तर त्यांचे मनापासून अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते। गेल्या अनेक वर्षांपासून आपली ही परंपरा आपल्या सर्वांच्याच वतीने मी आज हबप संगीताताईंचे सुद्धा या निमित्ताने स्वागत करते, आपलेही या निमित्ताने आभार मानते की आपल्या गोड वाणीतून खऱ्या अर्थानं परमेश्वर, परमार्थ, भगवंत आयुष्याच्या अनुभवातून जात असताना वेगवेगळ्या व्याख्या आणि उदाहरणं आपल्यासमोर दिली जातात। पण आज आपल्या वाणीतून प्रवचन असेल, कीर्तन असेल, हे त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच अनुभवायला मिळालं। हा विभागीय सप्ताह याच्यासाठी आम्ही जवळपास वर्षभर वाट बघत असतो आणि कुठल्या गावाला, कुठल्या ग्रामस्थ मंडळाला हा मान मिळतो हे जवळपास 5-7 वर्ष आधी ठरलेलं असतं आणि दरवर्षी या 5-6-7 दिवसांसाठी सगळेच इथं जे उपस्थित आहेत, माझ्या माता भगिनी असतील, सर्व तरुण मंडळी असतील, गावातली सर्व मंडळी असतील, सर्व वारकरी आमच्या इथं संप्रदाय, कारण मोठ्या स्तरावर मोठ्या संख्येने इथून पंढरपुराला सुद्धा पायी जाणारे आमचे पांडुरंग भक्त सुद्धा आणि रखमाई भक्त सुद्धा आहेत आणि म्हणून या सप्त्याची वाट आम्ही सगळेच बघत असतो। आज तुमच्या मुखातून सुद्धा अनेक परमेश्वराच्या ज्या काही वेगवेगळ्या आपण त्याला उपमा देत असतो, पण त्यांनी जी काही पिढ्यानी पिढ्यासाठी आपल्याकडे जो ठेवा दिलेला आहे तो तुमच्या वाणीतून आज आम्हाला ऐकायला मिळाला। मी खरं तर एक ठिकाणी वाचलं होतं की निद्रा, झोप ही माणसाची दुसरी आई असते, कारण ती थोडे तास का होईना आपल्या मनातली सगळी व्याप्ती, शंका कुशंका, जेवढा वेळ आपण झोपतो, शांत ज्याला झोप लागते तो आणखी नशीबवान, तर त्या कालावधीसाठी ते सर्व व्याप्ती आपल्या आयुष्यातून दूर होते। जी काही 5-7 तास झोप लागत असेल तर निद्रा ही दुसरी आई आहे। पण मी नेहमी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करते की प्रवचनकार आणि कीर्तनकार हे मायबाप दोन्ही भूमिकेमध्ये, जे संस्कार आई वडिलांकडून किंवा जो परमार्थ घडवायचा असतो, जो आई वडिलांकडून थोडाफार समजा जर कमी राहिला तर ती उणीव हे कीर्तनकार आणि प्रवचनकार हे भरून काढत असतात। नव्या पिढीला दिशा दाखवणं, आजची पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातून, आता जर आपण बघितलं की अशा अनेक तरुणी रात्री 12-1 वाजता आपल्याला ऑनलाईन दिसतील, पण आज मला आनंद आहे की अगदी 4-5 वर्षाचं चिमुकलं असेल, सर्व तरुणी आज ह्या कीर्तनामध्ये मग्न झालेले पाहून उद्याचं भविष्य हे तुमच्या सर्वांच्या वाणीतून किती सामर्थ्यवान, त्याचबरोबर आपलं संस्कृती, आपलं परंपरा आणि संतांची भूमी म्हणून ही ओळखली जाते, त्या संतांची परंपरा, त्या संतांचे विचार किती आपण पुढच्या कालावधीमध्ये जोपासणार आहोत आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार आहोत, याचं उदाहरण म्हणजे हा सप्ताह आहे, याचं उदाहरण म्हणजे हा हरिनाम सप्ताह। आणि तुम्ही सर्व मंडळी आहात त्यामुळे आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते। आज मला वाटतं उद्या शेवटचा दिवस आहे, परवा काल्याचं कीर्तन आहे आणि काल मला वाटते साहेबांनी सुद्धा इथं आम्ही दरवर्षी विभागीय ज्या वेळेला सप्ताह असतो, पुढच्या वर्षी मला वाटते तळाघरचा मान आहे, पण दरवर्षी आमची पुढच्या वर्षीची आणखी ओढ लागते, कारण आदल्या वर्षीचं आयोजन इतकं उत्कृष्ट होत असतं आणि आज बोरघरच्या या सर्व ग्रामस्थ मंडळींनी, सर्व मुंबईकर मंडळ, महिला मंडळ, आज आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी कष्ट घेतलेत आणि खऱ्या अर्थानं परमेश्वर आणि त्याचे जी काही विचार आहेत किंवा परमेश्वरांनी जो काही ठेवा आपल्याला दिलेला आहे, हा संकोचित न ठेवता
हा सर्वांपर्यंत कसा पोचवावा याचं एक माध्यम म्हणजे सप्ताह असतं आणि त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी त्याचं आयोजन केलं. मी आपल्या सर्वांचे खूप ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये सुख समृद्धी, आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये मानसिक समाधान भगवंतांनी द्यावं अशीच या निमित्ताने मी भगवंताचरणी प्रार्थना करते. आपण सगळ्यांनी आवर्जून माझा स्वागत सत्कार केला. खरं तर मला यायला थोडा विलंब झाला कारण नागपूरचं आमचं अधिवेशन आज संपलं आणि ते संपल्यानंतर मुंबईहून मी आली आणि उद्या परत जायचं असल्यामुळे मी आज विनंती केली की मी रात्री किती वाजेपर्यंत असेल तरी मी सप्त्याला येऊन जाईन कारण आमचा हा नियमित दरवर्षीचा आमचा हा कधीही चुकत नसणारा हा आमच्या आयुष्यात येणारा सुद्धा योग आहे आणि आम्ही भाग्य स्वतःचं समजतो की कितीही कुठेही पिढी किती आपलं राहणीमान बदललं तरी ह्या सप्त्याचं महत्व आमच्या कोणाच्या आयुष्यामध्ये कमी होत नाही आणि हे या भूमीचं भाग्य आहे. म्हणून मी आपल्या सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देते. आपल्या सर्वांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. मावळ आणि माझं सुद्धा एक अतिशय जवळचं नातं आहे. माझा मानलेला भाऊ म्हणजे मावळचा आमदार सुनील शेळके आणि ते दरवर्षी जवळपास 7-10 दिवसाचा सप्ताह तिथे आयोजित करतात. आम्ही गेल्या वर्षी माझ्या आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वरदाई कीर्तन महोत्सव म्हणून आम्ही आयोजित करण्याची सुरुवात केली. त्यालाही ही सर्व मंडळी मोठ्या पद्धतीनं सगळीच सहकार्य करत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही तोही सप्ताह आयोजित करतो जो आम्ही दरवर्षी तिचा वाढदिवस आता कीर्तन महोत्सव आयोजित करून साजरा करायचं आम्ही ठरवलं आणि गेल्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीनं तो झाला आणि तितकंच आमच्या आयुष्यामध्ये महत्व ह्या विभागीय कीर्तन आपल्या सप्त्याचं सुद्धा आहे आणि या आमच्या सगळ्यांसाठी घरात अतिशय कुटुंबासाठी सुद्धा हे 5-7 दिवस आमच्या घरातले एक ना एक व्यक्ती इथं येत असतं. म्हणजे माझे भाऊ असतील, साहेब असतील, मी असेल, काल्याच्या कीर्तनाला आई आमची येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण या विभागीय सप्त्याला अगदी म्हणजे आम्हाला मनापासून आनंद आणि समाधान मिळत असतं आणि ते समाधान या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून मिळत आहे. या निमित्ताने मी त्यांचं पुन्हा एक गौरव व्यक्त करते. आपला अधिक वेळ मी घेणार नाही. आपल्या मनापासून आभार मानते. रामकृष्ण. काय सांगाल एकंदरीत 41 वर्ष या सप्त्याला आज पूर्ण झालेली आहेत आणि कशा प्रकारे आनंद आहे, कशा प्रकारे नियोजन? किल्ला धाटावरा पंचक्रोशीचा 41वा सप्ताह आज बोरगर या गावी यावर्षी संपन्न होत आहे आणि मगाशी संगीताताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे खरोखर हा सप्ताह बोरगरमध्ये नसून खऱ्या अर्थाने पंढरीमध्ये होत आहे. हा नाम उल्लेख जो केला त्यासारख्या सप्ताह किती यशस्वी आहे हा या ठिकाणी सांगून जातो. निश्चित स्वरूपामध्ये आज या सप्त्याची ज्या वेळेस आदलं वर्ष असतो त्या वर्षी दुसऱ्या वर्षी ज्या गावात जात असतो त्या गावामध्ये त्या उत्सुकता फार मोठ्या प्रमाणात असते आणि तयारीचा जोश सुद्धा त्याच पद्धतीने असतो. कारण आज 41 वर्षाची परंपरा या गावामध्ये बोरगर या गावामध्ये संपन्न होत आहे आणि बोरगर या गावामध्ये जो या सप्त्याची एक वेगळीता सांगावीची मला या ठिकाणी वाटते की या सप्त्याची तयारी करत असताना या सर्व ग्रामस्थांनी जो एक पण केला, एक जो निश्चय केला या सप्त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आर्थिक बजेट सुद्धा तितक्याच पद्धतीने असतो आणि हा आर्थिक बजेट कुठेही न घेता प्रत्येक गावाने घराघरातून कुटुंबातून आपल्या परिवारातून वर्गणी काढून सर्वच्या सर्व खर्च या सप्त्याचा या गावाने एकत्रित करून केलेला आहे. हे या सप्त्याचं एक वेगळीता या गेल्या अनेक वर्षाच्या सप्त्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते आणि निश्चित स्वरूपामध्ये चांगल्या स्वरूपाचा सप्ताह हा म्हणून ह्या पंचक्रोशीमध्ये गाजला जाईल. रायगड जिल्ह्यामध्ये जे आता सप्ताह होत असतील त्यामध्ये चांगल्या प्रकारचा नामवंत सप्ताह म्हणून या सप्त्याचा उल्लेख होईल एवढं या ठिकाणी सांगा. 41 वर्ष या सप्त्याला झाली आहेत. या सप्ताहामध्ये आतापर्यंत किती ऋषी महाऋषी होऊन गेले, त्याचप्रमाणे किती संत होऊन गेले, काय सांगाल? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा सप्ताह म्हणजे आमचा धाटाव, किल्ला, बोरगर, निवी, तळागर अशा धाटाव पंचक्रोशीचा आमचा सप्ताह आहे. म्हणजे जशी पंढरीची वारी होते तशीच आमची ही धाकटी पंढरी म्हणून हा सोहळा या पंचक्रोशीत साजरा केला जातो आणि त्या सप्त्याला विभागातून तरुण वर्ग, महिला, ग्रामस्थ आणि वारकरी हा अखंड परिश्रम घेऊन अखंड हरिनामाचा सप्ताह अतिशय उत्तम रीतीने साजरा करतो आणि आम्ही सर्व तरुण वर्ग किंवा आम्ही या विभागातील महिला वर्ग असतील, ग्रामस्थ असतील अतिशय वाट बघत असतो आणि आमचे आदरणीय सन्माननीय तटकरे साहेब, आदरणीय अनिकेत भाई, आदिताई आणि तशाच वर्धा काकी आणि या पंचक्रोशीतील अनेक मान्यवर सन्मान्य व्यक्ती या आमच्या धाकटी पंढरीला भेट देतात
आणि आम्ही सर्व वारकरी किंवा आम्ही भक्तजन अतिशय आनंदाने हा सोहळा साजरा करतो आणि पुढच्या वर्षी कुठल्या गावी जातोय याची सुद्धा वाट पाहत असतो. रामकृष्ण हरी. आपल्या विभागीय सप्ताहाला आज 41 वर्ष पूर्ण झाले आहेत. कशा प्रकारे आपलं नियोजन आणि कशा प्रकारे ही सप्ताह चालू आहे? आमच्याकडे आमचा हा येता सप्ताह आहे, किल्ला धाटाव पंचक्रोशीचा येता सप्ताह आहे आणि आमच्याकडे 9 ते 10 वर्षांनी सप्ताह येतो. आम्ही त्या वेळेच्या वाट बघत असतो की हा आमच्याकडे सोहळा कधी येतोय आणि आम्हाला एवढा आनंद होतो की खरोखर हा आनंद गगनात मावण्याचा होतो.